हाय पब्लिक, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ABMT ब्लॉग्समध्ये. आणि हा ब्लॉग खूप दिवसातून बनवतो आहे मी, 15 दिवस झाले असतील कदाचित. आणि बाईकमध्ये एक मेजर इश्यू आलेला आहे, तो म्हणजे चेन स्पॉकेट गेलेलं आहे, खराब झालेलं आहे, आवाज येतो चेनमधून. त्यामुळे ते चेंज करावं लागणार आहे. आणि मी 5 ते 6 दिवस झाले असतील मी सर्व्हिस सेंटरला बाईक घेऊन गेलो होतो. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की चेन स्पॉकेट तुम्ही चेंज करा. त्यामुळे पाहूयात आपण या 1-2 आता पेमेंट आल्यानंतर ह्या महिन्यात 5 ते 6 तारखेला जाईल सर्व्हिस सेंटरला आणि चेन स्पॉकेटचं काम करून घेईल. चेनमधून खूप आवाज येतो आहे, तर तो आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. कारण चेन लूज असेल तर आवाज येतोच, आणि त्यानुसार आता त्याचं मला वाटतं चेंज पण करावं लागणारच आहे. कन्फर्ममध्ये 6 ते 7 तारखेला मी जाईल स्वतःहून आणि समोरासमोर करून घेईल चेन स्पॉकेटचं काम जे पण झाले ते. आणि शक्यतो बघेल दुसरी एक भेटते रॉननची कोणती तरी एक आहे चेन, ती यूज करण्याचा मी प्रयत्न करेल, किंवा यामाकडून जी कंपनी देते तीच ट्राय करेल. आणि मी आत्ता ह्या व्हिडिओनंतर मी दाखवेल चेनची सध्या कंडिशन कशी आहे. टाईम टू टाईम लुब्रिकेशन झालेलं नाही आहे आणि चेन क्लीन केलं नाही, त्यामुळे ती लूज पडले किंवा ती खराब होण्याचे चान्सेस त्याच्यामुळे जास्त वाढलेत. त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका. टाईम टू टाईम लुब्रिकेशन करा. 15 ते 20 दिवसातून केली तरी खूप आहे. खरं तर महिना टू महिना केली पाहिजे, पण मी जास्त लक्ष दिलं नाही, कारण जास्त मी बाईक बाहेर काढत नाही आहे. त्यामुळे एकदा ट्राय करेल मी. आता पाहू, ह्या 5-6 दिवसामध्ये जाऊन स्वतः करून गेल ते चेन स्पॉकेटचं. तर तुम्हाला मी आता चेन दाखवतो काय कंडिशनमध्ये आहे. कुठे जमा आहे, कारण डाग दिसत आहेत येल्लो त्याच्यावरती. आणि लुब्रिकेशन मला वाटतं 22 जूनला मी जेव्हा बाईक सर्व्हिसिंग केली तेव्हाच लुब्रिकेशन केली होती, आणि त्यानंतर मी काही पाहिलं नाही. तेव्हापासूनच आवाज येत होता आणि मला तेव्हा सजेस्ट केलेले की चेन स्पॉकेट तुम्ही चेंज करा म्हणून. तर तेव्हा पण सर्व्हिसिंगचे चार्जेस जो होता त्यामुळे मी ते केलं नाही. पण आता जास्त आवाज येतो आहे आणि ठीक आहे, पाहूया. तुम्हाला दाखवतो मी चेनची सध्या कंडिशन, आणि जे पण कशामुळे झाले ते पण दाखवतो मी. चला, जास्तीत जास्त करून इकडे खराब होतेच. आणि तुम्ही हे पाहू शकता चेनची कंडिशन येल्लो पडलेली आहे, गंज लागले जमा आहे, हे पाहू शकता. आणि लुब्रिकेशन काहीच नाही आहे, पूर्ण 0 आहे. आणि हे जे दात आहेत इथे समजून येतं आपल्याला टाईम टू टाईम आपल्याला चेन स्पॉकेट खराब आहे की नाही आहे, कारण खूप गॅप आहे. हे पाहू शकता, तुम्हाला गॅप दिसून येईल. आणि ह्याच्यामुळे हे त्याचे दात आहेत, हे जे टीथ आहेत ते म्हणजे थोडेसे हे आतमध्ये गेलेले आहेत किंवा काही ठिकाणी वाकलेले आहेत. त्यामुळे आपल्याला चेंज करावं लागणार आहे. हे पाहू शकतो तुम्ही, इथेही गन्स लागलेत तर जमा आहे. कारण 22 जूनला मी सर्व्हिसिंग केलेली, त्यावर लुब्रिकेशन केलेलं. त्यानंतर मी बाईकचं लुब्रिकेशन केलं नाही आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला आलेला आहे बाईकमध्ये चेन स्पॉकेटचा. तो आपण आता ह्या 5-6 दिवसामध्ये चेन स्पॉकेटचं काम करून घेईल. पाहू शकता तुम्ही ब्लॅकी. आणि त्याच्यामध्ये अजून एक ह्या अगोदरही एकदा प्रॉब्लेम आला होता, तो म्हणजे बॅटरीचा. बाईक स्टार्ट होत नाही आहे, म्हणजे बॅटरी डाऊन असल्यामुळे. हे पाहू शकता तुम्हाला, इकडे तर दिसेल, पण हे पाहू शकता आवाज चालू होत नाही आहे, कारण त्याचा बॅटरीचा प्रॉब्लेम आहे की चार्ज होत नाही आहे. हे पण जाऊन चेक करेल आपण जेव्हा ह्या चेनचं काम करायला जाईल आपण चेन स्पॉकेटचं. त्याच्यामध्ये ही जी रिंग आहे ती चेंज होईल, चेंज होईल. आणि त्याचबरोबर ही त्या आतमध्ये एक छोटीशी एवढी रिंग असते ती पण चेंज होईल. हा पूर्ण सेटच असतो. आणि हे पाहू शकतो तुम्ही मध्ये हे घासण्याचेच बहुतेक घासल्यामुळे हे दिसून येतं तुम्हाला आत्ताच. आता सिल्वर जास्त दिसून येतं आहे, ते चेन पूर्णपणे कुठेतरी घासते. आणि हे इथे पाहू शकता, इथे टच होते चेन, त्याच्यामुळे आवाज जास्त येतो. आणि हा खरं तर आवाज इथून येतो. लास्ट टाईम मी जेव्हा याचं काम करायचं बोललो तेव्हा ही जी रिंग आहे ती पूर्ण हलत होती, अशी पाठीपुढे होत होती, वर खाली होत होती. त्यामुळे त्याचा पण एक इश्यू आहे, तो पण आपण सॉल्व करण्याचा पाहूयात. आत्ता सध्या नाही आहे, सर्व्हिसिंग केल्यानंतरनी तो इश्यू सॉल्व झाला होता. पण ठीक आहे, बघूयात आता काय सीन आहे. आणि त्याचबरोबर बाईकमध्ये जे पण काही चेंजेस केले नाही आहेत, पाठी मी सांगितलंच होतं, जे पण इंडिकेटर चेंज केले होते तो हा चेंज केला होता. आणि आता पाहू शकतो आपण काय असेल तर. आणि मी बाईकमध्ये आता जे बोललो ते का झालं आणि कशामुळे झालं हे पण मी तुम्हाला सांगितलंच. कारण टाईम टू टाईम लुब्रिकेशन नसल्यामुळे चेन स्पॉकेट खराब झालेलं आहे. तर आता तो चेंज करावा लागणार आहे मला, तो करून घेऊयात.
तर आपण ह्या ब्लॉगमध्ये एवढंच बोलणार आहे. आणि खूप दिवस मी ब्लॉग टाकलेला नाही किंवा काही व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत, त्यामुळं टाईम न भेटल्यामुळे मी टाकले नाही आहेत. ठीक आहे, हे आता जे काम झालेलं आहे म्हणजे चेन स्पॉकेटचे जे काम निघालेले आहे ते कंप्लीट झाल्यानंतर आपले बाकीचे ब्लॉग्स कंटिन्यूमध्ये सुरू राहतील 15-15 दिवसांनी किंवा एक दोन ब्लॉग पडतच जातील महिन्याला. त्यामुळे ठीक आहे, भेटूयात पण नवीन ब्लॉगमध्ये ह्याच्यानंतरनी. आणि त्यानंतर मी जेव्हा जाईल चेन स्पॉकेटचं काम करायला तेव्हा पण मी एकदा ट्राय करेल तो पण ब्लॉग वेगळा बनवण्याचा. आणि शक्यतो समोरासमोर बाईक केली तर मी तुम्हाला दाखवू शकतो काय चेंजेस केलेत किंवा. तर ब्लॅक कीमध्ये मी सांगितलंच की टाईम टू टाईम लुब्रिकेशन झालं नाही, त्याच्यामुळे चेन स्पॉकेटचं काम निघालं आहे आणि चेंज करावं लागणार आहे ते. तर ते चेंज करेलच मी. तर तुम्ही मित्रांनो चेन स्पॉकेटचं काम निघालं नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही टाईम टू टाईम लुब्रिकेशन करत जावा किंवा चेन क्लीन करत जावा, जेणेकरून हे काम निघणार नाही. कारण मला वाटतं साधारण 17,000 किलोमीटर चालली आहे बाईक माझी आणि त्याच्यानंतर मी बाईकचं चेन स्पॉकेट खराब आहे, तर तुम्ही समजू शकता. त्यामुळे टाईम टू टाईम लुब्रिकेशन करा. महिन्यातून एकदा केली तरी चालेल, पण टाईम टू टाईम करत राहा, नाहीतर माझ्यासारखाच इश्यू आहे, गन्स पकडते. आणि शक्यतो तुम्ही ऑइल यूज करा, कारण जे लूब भेटतं कंपनीकडून किंवा मोटरचं लूब आहे त्याच्याने जास्त म्हणजे तेवढ्यापुरतंच राहतं, ते पाण्यामध्ये वगैरे जातं निघून ते. आणि ऑइल वगैरे यूज केलं तर ते जरा जास्त दिवस राहू शकतं असं मला वाटतं. पण लुब्रिकेशन एवढं खास करून काम नाही करत, तेवढ्यापुरतंच काही दिवस, नंतर चेन पूर्ण सुकते, याची तुम्ही काळजी घ्या. आणि शक्यतो ऑइल, मला वाटतं ऑइल तुम्ही शक्यतो चेक करा, एकदा ट्राय करून पहा काय फरक वाटतो का. मी पण शक्यतो आता तेच बघेल. आणि आता सध्या तरी चेनचं काम करायचं आहे मला, तर मी जाऊन यावं लागणार आहे मला. सो काय असेल तर मी कळवेलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाईक रिलेटेड. आणि चेन स्पॉकेट चेंज करताना समजा मी समोरासमोर करून घेत असेल तर त्याचा पण एक ब्लॉग मी टाकेलच. तर चला बाय.